स्वराज्य हे एका तलवारीच्या जोरावर नाही निर्माण झालं. ते हजारो संघर्ष, रक्त, त्याग आणि शूरतेच्या भिंतीवर उभं राहिलं. ही गोष्ट आहे त्या युद्धाची ज्याने इतिहासात चक्र फिरवलं, ज्याने हिंदवी स्वराज्य या कल्पनेला प्रत्यक्षात उतरवलं, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं स्वप्न स्वतःचं एक स्वतंत्र, न्यायाधारित आणि लोकभिमुख राज्य, जिथे धर्माचा आधार असेल पण भेदभाव नसेल, जिथं प्रजेचा राजा असेल नव्हे तर प्रजेचा सेवक, जिथे मुलींचं संरक्षण, शेतकऱ्यांचा सन्मान आणि मावल्यांचा सन्मान असेल. स्वराज्य म्हणजे फक्त सत्ता नव्हे तर जनतेसाठी समर्पित असलेली व्यवस्था. पहिला निर्णय घेतला, तोरणा किल्ला घेणार. लोक हसले, म्हणाले आता मुलगा आहे. पण लवकरच इतिहासाने उत्तर दिलं, हा मुलगा नाही, भविष्याचा राजा आहे. तोरणा घेतल्यानंतर राजगड, सिंहगड, प्रतापगड एकामागोमाग एक किल्ला त्यांनी आपल्या बुद्धीने आणि गनिमी युद्धनीतीने जिंकला. अफजल खान, आदिलशाहीचा बलाढ्य सरदार, त्याने महाराजांनी चतुराईने प्रतापगडावर बोलवलं. भेटीचं नाटक पण अंतर्गत सज्जता. अफजल खानाने जबरदस्तीने मिठी मारायचा प्रयत्न केला, पण महाराजांनी वाघनख्याने त्याला जमिनीवर फाडलं. या घटनेनंतर शिवरायांचं नाव दुमदुमलं. हा फक्त राजा नाही तर हा युक्तीचा सिंह आहे. सिंह शाहिस्ते खान, औरंगजेबाचा मामा, पुण्यात दाखल झाला. त्याने लाल महालात तळ ठोकला, पण एक रात्र शिवराय मोजक्या मावळ्यांसह लाल महालात घुसले आणि शाहिस्ते खानाची बोटं तोडून पळवून लावलं. मुघलांच्या मनात पहिल्यांदा भीती निर्माण झाली. शिवाजी म्हणजे केवळ तलवार नाही, ती बुद्धीची वादळ आहे. 1665 रोजी जयसिंगने पुण्याच्या आसपास किल्ल्यांवर घेराव केला. महाराजांनी पुरंदरचा तह केला, काही किल्ले घेतले, पण बुद्धीने वेल विकत घेतला. पण त्यानंतर औरंगजेबाने महाराजांना आग्र्याला बोलवलं, कैदी केलं. हेच सगळ्यांना वाटलं शिवराय संपले. पण जेव्हा महाराजांनी सोंग घेतलं, लपून सुटका केली आणि परत महाराष्ट्रात आले, सिंहगर्जनेसह 16 जून 1674 रोजी राजगडाच्या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य राज्याभिषेक सोहळा झाला. तेव्हा त्यांनी सांगितलं, हे राज्य माझं नाही, हे राज्य प्रजेचं आहे. स्वराज्य हे माझं स्वप्न नाही तर माझ्या जनतेचा अधिकार आहे. तेव्हापासून स्वराज्य फक्त राजा नाही, ते प्रजेसाठी लढायला राजा झाले. दुसऱ्यांदा मुघलांनी हल्ला केले, सत्तेला विरोध झाला, पण शिवरायांनी प्रत्येक वेळी धैर्य, संयम आणि प्रजेवर विश्वास ठेवला. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं, पण तिथं भीती नव्हती, प्रेम होतं, न्याय होता आणि माणुसकी होती. स्वराज्य मिळवणं म्हणजे फक्त तलवारीची कथा नाही, ती मातांचं बाळगलेलं स्वप्न, मावल्यांचं रक्त आणि एक 18व्या वर्षाची सुरुवात, जी अख्ख्या भारताचा आत्मा बनली. शिवरायांनी संघर्ष केला कारण त्यांना सिंहासन नको होतं, त्यांना हवी होती स्वाभिमानाने जगणारी जनता. जय भवानी, जय शिवाजी, जय स्वराज्य.